नमस्कार. आपण पाहत आहात एक्सक्लुझिव्ह न्यूज 24. न्यूज ब्युरो चीफ बालाजी जगतकर. अहिल्यानगर जिल्ह्यातील नगर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दहिगाव ग्रामपंचायतीच्या सभेदरम्यान विद्यमान ग्रामपंचायत सदस्य गणेश हिंगे यांना भर सभेत मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. भ्रष्टाचारासंदर्भात तक्रार केल्याचा राग मनात धरून ही मारहाण करण्यात आल्याचा दावा जखमी सदस्यांनी केला आहे. पाहूया हा सविस्तर रिपोर्ट. नगर तालुक्यातील दहिगाव येथे 28 मे रोजी श्रीराम मंदिर देवस्थान सभा मंडपात ग्रामपंचायतीची नियोजित सभा सुरू होती. सकाळी 10 वाजता सुरू झालेल्या या सभेत सरकारी विहिरीच्या पाणी वापरासंदर्भात चर्चा सुरू होती. यावेळी मागील योजनेतील शिल्लक पाईप कुठे गेले, ते चोरीला गेले का, यावरून सभेत आरोप प्रत्यारोप सुरू झाले. याच दरम्यान अचानक ग्रामपंचायत सदस्य गणेश हिंगे यांच्यावर काही व्यक्तींनी हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या मारहाणीत गणेश हिंगे यांच्या कपड्यांचीही फाटाफूट झाली असून त्यांना दुखापत झाल्याने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेचा व्हिडिओही समोर आला असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान या प्रकरणी कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू असून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. गणेश हिंगे यांनी यापूर्वी जिल्हा परिषद अहिल्यानगर आणि गटविकास अधिकारी कार्यालयाकडे ग्रामपंचायतीतील विविध समस्यांबाबत लेखी तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत गटविकास अधिकाऱ्यांनी संबंधित ग्रामसेवकांना नोटीस बजावत 3 दिवसांत खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले होते. तसेच या तक्रारीसंदर्भातील बातम्याही विविध दैनिकांमध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. याच कारणाचा राग धरून आपल्यावर हल्ला करण्यात आल्याचा आरोप गणेश हिंगे यांनी केला आहे. दहिगाव ग्रामपंचायतीतील या घटनेमुळे स्थानिक स्तरावर खळबळ उडाली असून या प्रकरणात पोलीस आणि प्रशासन नेमकी काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अधिक अपडेट्ससाठी पाहत रहा एक्सक्लुझिव्ह न्यूज 24.